कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघ राखीव मतदारसंघ असल्यामुळे येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणं गरजेचं आहे। या मतदारसंघात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात असून या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवणं, सोयी सुविधा करणं, सोयी सुविधाची कामं करणं गरजेचं आहे। म्हणून या विभागाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने उर्फ बापू यांनी समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे विविध कामांसाठी निधीची मागणी केली होती। त्या अनुषंगाने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील मनपाडे, संभापूर, तासगाव, मिंचे, नरंदे, शिरोली, पुलाची, मौजे, वडगाव, माले, मुडशिंगी, अतिग्रे, मजले, कुंभोज, रोकडी, साजनी, तिळवणी, रुई, भादोले, इंगळी, रेंदाळ या गावांसाठी रस्ते, गटर, सभागृह, सभामंडप, भवन बांधणे इत्यादी कामांसाठी रुपये 2 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे। याच कामाच्या जोरावरती मतदारसंघाचा कायापालट करण्याचा मानस आमदार माने यांनी व्यक्त केला आहे। याचबरोबर मतदारसंघातील निधी मंजुरी कामी वारंवार पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील असणार आहोत अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली। दरम्यान या मतदारसंघासाठी निधी मंजुरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार विनायक कोरे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे। भविष्यात देखील हातकणंगले मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार माने यांनी दिली।